रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव, मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासाला वैदिक वाङ्मय या वैदिक वाङ्मयाचा अभ्यास केला. या ठिकाणी या वैदिक वाङ्मयामध्ये आपण 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे हे संस्कृत साहित्य आपण पाहिलेलं आहे. आणि हे 2 मुद्दे अभ्यासल्यानंतर आपण आज तिसरा मुद्दा जो आहे तो आहे वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती. हा तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा. तर पहा, ऋग्वेद काळातील संस्कृती म्हणजेच ही पूर्व वैदिक काळातील संस्कृती आहे. आता 4 वेद आपण जे पाहिले त्याच्यामध्ये ऋग्वेद हा सगळ्यात जुना वेद आहे असंही मागच्या तासाला आपण अभ्यासलं. नंतरचे 3 वेद हे कालांतराने, म्हणजे या 4 वेद रचनेला जवळजवळ 1500 वर्ष लागली. त्यातला सर्वात जुना हा ऋग्वेद आहे. आणि म्हणून ज्या काळामध्ये ऋग्वेदाची रचना झाली त्या ऋग्वेदकालीन संस्कृतीला पूर्व वैदिककालीन संस्कृती असं म्हटलं जातं. सप्तसिंधूच्या प्रदेशात राहणाऱ्या वैदिक लोकांच्या जनसमूहाच्या नावाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो. पुरु, अनु, यदु, द्रव्यू, तुर्वस यासारख्या जनसमूहाचे नावे त्यामध्ये आढळतात. हे जनसमूह शेती करणारे होते. ऋग्वेदामध्ये पुरुष्णी म्हणजे रावी नदीच्या तीरावर वैदिक समूहामध्ये झालेल्या युद्धाचा उल्लेख आहे. 10 जनसमूहांच्या प्रामुख्यामध्ये झालेले युद्ध म्हणून त्याला दाशराज्ञ युद्ध असे म्हटले जाते. सप्तसिंधू प्रदेशात ऋग्वेद काळात वैदिक लोकांच्या जनसमूहांबरोबर काही स्थानिक जनसमूहांचे वास्तव्य होते. त्यांचा उल्लेख दास किंवा दशू आणि पनी असा केला जातो. पनी हे वैदिक लोकांना त्यांचे शत्रू वाटत असत. ते वैदिक लोकांच्या गायी पळवून नेत असत. ऋग्वेदामधील जनसमूहांच्या स्थिर गाव वसाहतीच्या संकुलास आणि त्यामधील लोकांसाठी कृष्ट अशी संज्ञा वापरत असत. कृष म्हणजे नांगरट आणि नांगरट करणाऱ्या शेतकऱ्यांचा जनसमूह आणि त्यांच्या गाव वसाहती म्हणजे कृष्ट. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात शेतीचे महत्त्व जाणून घेणे महत्त्वाचे आहे असे स्पष्ट सांगितले आहे. नांगराचा फाळ नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याला अन्न मिळवून देतो असे म्हटलेले आहे. अश्विन आणि इंद्र या देवतांचा शेतीशी संबंध आहे. दोघे अश्विन नांगरतात आणि विपुल अन्न मिळवून देतात असा वैदिक वाङ्मयामध्ये उल्लेख आहे. उर्वरा म्हणजे नांगरट केलेली उपजाऊ जमीन. इंद्र हा उर्वरापती आहे. सातू हे वैदिक लोकांचे प्रमुख पीक होते. सिंचनासाठी विहिरीतील पाण्याचा उपयोग केला जात असे असंही ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये आहे. त्यामधील वर्णनानुसार विहिरीतील पाणी काढण्यासाठी गाडगी बांधलेल्या दगडी चक्राचा, रहाट गाडग्याचा उपयोग केला जात असे. दगडाच्या चाकावरील गाडग्यांचे पट्टे घट्ट कसण्याचा उल्लेख आहे. ऋग्वेदामध्ये वरुणाच्या 1000 दारे असलेल्या राजवाड्याचे उल्लेख आहेत. हे वर्णन रूपक कवीचा कल्पविना विलास आहे या स्वरूपाचे आहेत. अशा स्वरूपाच्या ऋग्वेदकालीन स्थापत्याचे पुरातत्वीय अवशेष उपलब्ध झालेले नाहीत. वैदिक लोक शेतीबरोबर पशुपालनही करीत असत. त्यांच्या पशुधनामध्ये प्रामुख्याने गायी, गुरे, म्हशी आणि घोडे यांचा समावेश होता. पुषण हा त्या पशुधनाचे रक्षण करणारा देव होता. ऋग्वेद काळात रथकार म्हणजे रथ बनविणारा आणि
तक्षण म्हणजे सुतार हे महत्वाचे कारागीर होते. रथकाराला रथाची रचना करण्याबरोबरच सुतार कामाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक होते. सुतार लाकडी पात्रे, यज्ञातील विधीसाठी लागणारी उपकरणे, स्वयंपाकासाठी लागणारी उपकरणे, इतर घरगुती उपयोगाच्या वस्तू बनवत असत. ऋग्वेदामध्ये 100 वल्ही अरित्रम असलेल्या शिडांच्या नावांचा उल्लेख आहे. या सर्व गोष्टीवरून वेदकाळातील सुतारांच्या कौशल्याची आपल्याला या ठिकाणी कल्पना येते. ऋग्वेदामध्ये कुंभकारासाठी काही संज्ञा वापरत असल्याचे दिसते, परंतु उखा म्हणजे स्वयंपाकासाठी वापरायचे भांडे, तसेच पात्र, कुंभ आणि कलश यासारखे शब्द वापरलेले दिसतात. कुंभकाराचा एक कारागीर म्हणून उल्लेख प्रथम यजुर्वेदामध्ये येतो. त्यासाठी कुलाल अशी संज्ञा वापरलेली आहे. वय्य म्हणजे विणकर आणि वय्या हे त्याचे स्त्रीलिंगी रूप ऋग्वेदामध्ये आढळते. त्याशिवाय वस्त्रोद्योगाचा निर्देश करणारे तंतुम म्हणजे ताना, ओतुम म्हणजे वाना, विणकराची कांडी, तसर असे इतर काही शब्दही ऋग्वेदामध्ये येतात. ऋग्वेदामध्ये लोकरी म्हणजे उरणा म्हणजे लोकर वस्त्रांचा उल्लेख आलेला आहे. मात्र सुती किंवा रेशमी वस्त्रांचा उल्लेख असलेला आपल्याला दिसून येत नाही. चर्मन्मा हा चामड्याचे काम करणारा कारागीर होता. चामड्याच्या अनेक वस्तूंचा उल्लेख ऋग्वेदामध्ये दिसून येतो. धातूंमध्ये हिरण्य म्हणजे सोने आणि अयस म्हणजे तांबे, काश्य किंवा लोखंड या धातूंच्या वस्तू बनवल्या जात असत. परंतु या काळात लोखंडाचा उपयोग मर्यादित होता. धातूंच्या वस्तू बनवणाऱ्या कारागीरला कारमार असा शब्द होता. समाजामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था ऋग्वेद कालाच्या शेवटच्या टप्प्यात प्रस्थापित झाली असावी. त्याचा प्रथम उल्लेख ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये येतो. हे ऋग्वेद कालाच्या शेवटच्या टप्प्यात रचले गेले असे मानले जाते. वाहनांच्या संदर्भात रथाचा उल्लेख याआधी केलेला आहे. गाड्याला अनस असा शब्द होता. नद्यांमधून होणाऱ्या वाहतुकीला नाव्य असे म्हटले जात असे. पुषण हा देव भूमार्गाचा, वरुण आणि अश्विन हे देव जलमार्गाचे अधिपती होते. ऋग्वेदात विनिमयाचे, खरेदी विक्रीच्या व्यवहारात केल्या जाणाऱ्या घासाघाशीचे, नफा कमवण्यासाठी दूरवर जाणाऱ्या व्यापाऱ्यांचीही उल्लेख आहेत. निष्क या सोन्याच्या अलंकाराचा उपयोग क्वचित प्रसंगी चलनासारखा केला जात असे. त्यानंतर उत्तर वैदिक काळ, या काळातील संस्कृती म्हणजे ऋग्वेद काळानंतरचा जो काळ आलेला त्याला म्हटलंय उत्तर वैदिक काळ. तर या काळाची संस्कृती काय होती हे आपल्याला या ठिकाणी थोडक्यात पाहायचं आहे. तर हा उत्तर वैदिक कालखंड साधारणपणे इसवी सन पूर्वी 1000 ते 600 असा होता. या काळातील इतिहास आणि संस्कृतीची कल्पना प्रामुख्याने त्या काळातील साहित्य ग्रंथांमधून मिळते. पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे या काळातील विशेषतः महाभारत आणि रामायण या महाकाव्यांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या संस्कृतीचा अभ्यासही केला जातो. उत्तर वैदिक कालखंडामध्ये सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे झालेले स्थलांतर आणि त्याचे भौगोलिक संदर्भ यांचे चित्र वैदिक साहित्याच्या आधारे स्पष्ट होत जाते. या कालखंडात
उत्तर वैदिक संस्कृतीचा विस्तार उत्तरेला हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, दक्षिणेला विंध्य पर्वत यांच्यामधील प्रदेशात झालेला होता. या संदर्भात शतपथ ब्राह्मण या ग्रंथातील विदेह माधव यांची कथा महत्त्वाची आहे. या कथेच्या विश्लेषणातून असे दिसते की उत्तर वैदिक लोकांनी पश्चिमेकडून पूर्वेपर्यंतचा प्रदेश लागवडीखाली आणि वसाहतीखाली आणला. उत्तर वैदिक काळात हळूहळू उत्तर भारतामध्ये वैदिक जनसमूहांच्या गाव वसाहतींची संकुले तयार झाली. त्यांना जनपद असे म्हणत असत. बहुतेक जनपदामध्ये समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती एकत्र येऊन सामाजिक निर्णय घेत असत. त्यांची कार्यपद्धती गणराज्याच्या स्वरूपाची होती. या जनपदामधील जी प्रभावशाली ठरली त्यांच्या सत्तेचा विस्तार होऊन महाजनपदे अस्तित्वात आली. इसवी सनापूर्वी सुमारे 1000 ते 600 वर्ष या साधारणपणे 400 वर्षांच्या कालावधीत घडलेल्या इतिहासाचा जो आढावा आहे तो आपण साधारणपणे पुढच्या तासाला घेणार आहोत. तर या प्रकरणामधील ही उत्तर वैदिक काळातील संस्कृती आणि पूर्व वैदिक काळातील संस्कृती याची चर्चा आपण या ठिकाणी थोडक्यात केलेली आहे. तर अधिक माहितीसाठी पहा, उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक लोक असा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांना प्रतिकूल हवामानामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे स्थलांतर करावे लागले. ते भारतात पूर्वेकडे गंगा यमुनांच्या दोआबात आणि भारताबाहेर पश्चिमेकडे इराण, इराक आणि इजिप्त इत्यादी देशांमध्ये पोचले असे मानले जाते. ते सिद्ध करण्यासाठी इराकमधील बोघाज कुई येथे मिळालेल्या हिट्टाइट्स आणि मिट्टांनी या जमातींमध्ये आलेल्या तहातील इंद्र, वरुण, नासत्य अशी वैदिक देवतांची नावे किंवा भारताबाहेर पश्चिमेकडील देशामधून उजेडत आलेल्या पुरातत्वीय पुराव्यांचा आधार घेतला जातो. नेमक्या याच पुराव्यांच्या आधारे वैदिक लोक पश्चिमेकडून भारतात आले असा पक्ष अनेक पाश्चात्य आणि भारतीय विद्वानांकडून मांडला गेलेला आहे. इतिहास लेखनामधील कूटस्थळे ही सैद्धांतिक आणि वैचारिक वादातून कशी निर्माण होतात याचेही एक हे उदाहरण आहे. भारतातील उपखंडातील पुरातत्वीय पुरावा आणि वेदांमधील वाङ्मयीन पुरावा यांचा समाधानकारक समन्वय साधून त्याच्या आधारे एक पूर्णतः स्पष्ट चित्र उभे करणे अजून तरी शक्य झालेले नाही. तरीही सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक जनसमूहांनी उत्तर वैदिक काळात 2 मार्गावरून स्थलांतर केले या गोष्टीबाबत निश्चिती दिसते. वैदिक साहित्यामध्ये त्याचा उल्लेख उत्तरापथ आणि दक्षिणापथ या नावांनी केलेला आढळतो. हे दोन्ही मार्ग ज्या प्रदेशातून जातात त्या प्रदेशांची भौगोलिक रचना बदलत जाते. त्यानुसार तेथील पर्यावरणामध्येही टोकाचा फरक आहे. ही बाब लक्षात घेतली तर प्राचीन काळी दुर्गम अशा भौगोलिक परिसरामधून सुरू असलेले दळणवळण लक्षात येते. उत्तरापथाचा विस्तार मध्य आशिया, सप्तसिंधूचा प्रदेश ते पूर्वेकडे हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश, तेथून गंगा यमुनांचा दुवा आणि तेथून गंगेच्या मुखाकडील प्रदेश असा आहे. दक्षिणापथ गंगा यमुनांचा दुवा आणि दक्षिणेतील प्रदेश यांना जोडणार होता. सिंध प्रांताचा दक्षिणेकडील भाग, कच्छ, दक्षिण राजस्थान, माळवा आणि तेथून दख्खनचे पठार असा या मार्गांचा विस्तार होता. हडप्पा संस्कृतीचे लोक या मार्गाने स्थलांतर करतच महाराष्ट्रापर्यंत पोहोचले याचाही आढावा आपण मागील तासामध्ये घेतलेला आहे. थोडक्यात या ठिकाणी आपल्याला या प्रकरणामध्ये पूर्व वैदिक संस्कृती आणि उत्तर वैदिक संस्कृती याचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. आणि या पुढची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचा किंवा
त्या पुढचा जनपदे आणि गणराज्य याच्यातून कशी विकसित होत गेली हे आपण पुढील पाठात पाहणार आहोत. धन्यवाद.